दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रावर आपलं वर्चस्व गाजवावं, हे लाखो कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का की हे होणारही होतं. आणि अजितदादा शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी साहेबांना एकत्रित येऊया असं सरप्राईज सुद्धा देणार होते. नेमकं काय आहे तो किस्सा सांगतो. तर हा किस्सा सांगितलाय पुण्यातले ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी. अंकुश काकडे आणि दादा यांची सोबतच राजकारणात एंट्री झाली होती. काकडे असं सांगतात की दादा शेवटच्या दिवसांमध्ये दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी प्रचंड आग्रही होते. दादांनी मला सांगितलं की तुम्ही साहेबांच्या विश्वासातल्या विठ्ठल शेठ, मणियार आणि श्रीनिवास पाटील यांच्यासोबत एकत्रीकरणाबाबत बोला, कारण ही नेते मंडळी पवार साहेबांच्या जवळची असल्यामुळे विलिनीकरणाचा मार्ग पटकन पूर्ण होईल असा दादांचा मास्टर प्लॅन होता. आणि त्यासाठी 12 डिसेंबरला म्हणजेच पवार साहेबांच्या वाढदिवशी त्यांना संपूर्ण पक्ष पुन्हा एकत्र आणण्याची आणि एकच राष्ट्रवादी असेल अशी भेट द्यायची दादांची जिद्द होती. त्यासाठी त्यांनी मधल्या काळामध्ये बऱ्याच लोकांसोबत रात्री उशिरापर्यंत बैठका सुद्धा घेतल्या असं काकडे यांनी सांगितलं. जयंत पाटील यांनी अशा गुप्त बैठका झाल्याचं मान्य केलंय, पण काही कारणांमुळे 12 डिसेंबरला ते शक्य झालं नाही. पण दादांनी हार मानली नव्हती. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की हा ऐतिहासिक सोहळा पार पाडणार होते. पण आज परिस्थिती अशी आहे की दादाही नाहीत आणि ते स्वप्नही अधांतरी आहे. दादांना साहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे न्यायचा होता, पण ते आता त्यांच्या रूपात तरी शक्य नाहीये. पण तुम्हाला काय वाटतं, दादांचं हे शेवटचं स्वप्न आता पूर्ण होणार का? दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका लगाव बत्ती.